पहलगाम येथे झाले 26 एप्रिलला झालेल्या घटनेत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता। यात भारतातील सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत होता, पण याचे उत्तर देणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं। आणि काल सरकारकडून एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली। याचा आज सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। डोंबिवलीत देखील शिवसेना शहर शाखेतर्फे असे एक कौतुकाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पाकिस्तानाचा झेंडा फाडून हे कौतुक करण्यात आले, तसेच एकमेकांना पेढे देखील भरवण्यात आले। नेमके काय घडले ते आपण पाहूया। आज खरं म्हणजे आमच्या भावना म्हणजे आमचा माणूस गेला या पहलगाम अतिरेकी हल्ल्यामध्ये। या दुःखाला कुठेतरी फुंकर घालण्याचं काम, कुठेतरी दुःख कमी करण्याचं काम आज भारत सरकारने असो, आपल्या भारतीय सैन्य दलाने असो ते केलेलं आहे। आज त्यांच्या घरात घुसून 9 ठिकाणी जे अतिरेक्यांची स्थळं होती, आज जवळजवळ 100च्या वरती अतिरेकी, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा जो मुखिया आहे, त्यांचा जो लीडर आहे मसूद अहमद, त्याच्या घरातले 13 नातेवाईक गेले। आज त्याची भावना काय होती की मी का नाही मेलो। त्या मसूदला कळलं असेल दुःख काय असतं। मोदी साहेबांचे खरोखर धन्यवाद की भारत देश हा किती पुढारलेला देश आहे आणि त्यांनी बरोबर त्या स्थळांवर जाऊन अटॅक केलेला आहे हे आज जगाला दाखवून दिलं। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की 9 स्थळांवर नाही तर पूर्ण पाकिस्तान जो पोचतोय हा नाग ठेचून मारला पाहिजे। हा हिरवा साप हा देशातून नष्ट केला पाहिजे, ह्या जगातून नष्ट केला पाहिजे। आएगा उसको मुंह तोड़ जवाब तो देंगे ही। हिंदुस्तान जिंदाबाद, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। आम्ही सिंदूर लावणारच, बरोबर की ना। आणि ज्यांनी आमच्या महिलांचे सिंदूर उद्ध्वस्त केले त्या सगळ्यांना उद्ध्वस्त करणारच। ही मोदींनी घोषणा केलेली आहे ती पूर्ण करणारच। आम्ही पण महिला पेटून उठलो, आम्हाला जर मिलिटरी घेतलं तर आम्ही आता जाऊ। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती, जगातल्या सर्व कोपऱ्यातल्या लोकांना माहिती की आपल्या या भारतामध्ये पहलगाम येथे आपल्या महिलांचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्तानने केलं। आणि मग आमच्या त्या लाडक्या बहिणी जर कुंकू पुसलं असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे। इकडे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला तर डोंबिवलीमध्ये 3 जण होते, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना सात्वन करण्यासाठी आले होते। आणि त्याने सांगितलं की साहेब, जेव्हा त्या ठिकाणी हल्ला होईल, त्या पाकिस्तानवर हल्ला होईल, तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल। आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे तो गनिमी कावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या 9 ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांचा खात्मा केला।